अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आपण चांगलं बिल आणलंय, परंतु माझी परत तीच मागणी आहे की माझ्या मतदारसंघात अध्यक्ष मंत्री महोदय नगरपंचायत आहेत आणि नगरपंचायत एरियामध्ये माढा आणि म्हाळुंग मध्ये जागा आहेत, परंतु त्या आम्हाला वापरता येत नाहीत। सगळ्यात चांगलं उदाहरण मी अध्यक्ष महोदय मंत्री महोदय सांगतो की घरकुलं मंजूर झालीत आणि त्या घरकुलाला जागा द्यायला नाही। जर ही आपण महाराष्ट्र सरकारची जागा केली तर आम्ही ते घरकुलाला देखील देऊ शकतो। जर आमच्या क्रीडांगणाला त्या ठिकाणी वाढवून जागा मिळेल, पंतप्रधान आवास योजना त्याच्यावरती करण्यासाठी देखील जागा उपलब्ध होईल। तर ह्या ज्या गायरानीच्या जागा आहेत सगळ्या त्या ठिकाणी करताना नगरपंचायतींना त्या ठिकाणी आपण समाविष्ट करावा आणि मोजणी करून त्या जागा ताब्यात घेऊन तिथं जे पण सरकारच्या सार्वजनिक उपक्रमासाठीच वापरण्यात याव्या एवढी विनंती करतो। अभिजित पाटील जी आपण सांगितलं की ह्या जागा नगरपंचायतला मोजणी करून देणार आहे का, तर नगरपंचायतला सध्या देत नाही। आपण नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या हद्दीतल्या जागेचा निर्णय करतोय। पण या ठिकाणी घरकुलाकरता जो आपण या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा मांडला तर आपल्याला माहिती करता सांगतो की सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये SC ST आणि शेतमजूर यांना गायरांमधली जागा ही 2011 पूर्वीची जागा असेल आणि ती नगरपंचायतच्या आणि ग्रामपंचायतच्या रेकॉर्डवर नमुना आठ झाली असेल किंवा नगरपालिकेच्या मालमत्ता रेकॉर्डवर आली असेल तर अशी जागा घरकुलाकरता देता येतं। त्यामुळे जर तुमच्याकडे काही घरकुलं थांबले असतील तर आम्ही गायरांची जागा त्यांना त्या ठिकाणी अलाउ करू शकू, त्याला